सकाळी पण नमस्कार मित्रांनो, मी श्रीओ. आज आपण चाललो आहे अंजनी गडावर. उद्या हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव असल्या कारणाने आपण जात आहे. तरी आमची गँग आहे. जय श्रीराम भावांनो, आपल्याला वर पोहोचून जवळपास झाले आता 2 घंटे झाले ना. 2 घंटे झाले आहे. एक छोटा कार्यक्रम होता, तो अटेंड करत होतो, हे बघू शकतो. पण आता मी तुम्हाला एक सीन दाखवतो. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. आपण जन्नत मध्ये आलोय. लाइफ में ये नहीं किया तो क्या किया. थोडं वायवर कराय तरी पडलो तो भेटणार भी नाही. आम्ही जेवढ्या जवळ जातोय तेवढ्या ते लांब जात आहे आमच्यापासून. तर आम्ही अजून तेवढ्या पुढे जातोय. यश येतोय का? चल ना यश. प्रतीक थोडं व्यवस्थित बरं की. इथून 15 minutes later. हे बघा पूर्ण ढग चालले आहेत ना. मी पुरा ब्लँक झालोय. मला काही सुचत नाही मी काय बोलावं आणि काय नाही. मला असं वाटतं मी डायरेक्ट स्वर्गामध्ये आलोय. तुम्हाला तरी कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही काय चालू आहे इथे. पण असा सीन आहे ना, ज्योत पुढं तर नाही जाऊ शकत मी. खाट्या लगेच तरी आहे. हे चेक करा. तुम्ही जर अंजनेरीवर येत असाल, अंजनेरी म्हणतात, अंजनेरी नाशिक जिल्हा, तिथे हनुमंतरायाचे जन्मस्थान असं पण म्हणतात, म्हणजे आहे जन्मस्थान. तर तुम्ही सकाळी 6 वाजेला इथे पोहोचा. तर 6 वाजेला तुम्हाला हा सीन बघायला मिळेल. म्हणजे तुम्ही जे कुठंच बघू शकत नाही असा सीन आहे. एकदम दिल खुश. हे तर समोर एक डोंगर आहे. हे समोर जे दिसतंय थोडं इथे हा एवढा पर्वत आहे. त्याच्या त्या साईडने त्र्यंबकेश्वर आहे. इथं ह्या पर्वताच्या पाठीमागेच त्या बाजूने त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे. ते बघू शकता. थंडी वाजते, एवढी थंडी वाजते. एक्साइटमेंटच एवढी आहे का आम्हाला. हे बघू शकता वगैरे आहे. आता सीन असा आहे, आपण आता दर्शन करणार आहे. इथे जे हनुमंतरायाचे जे मंदिर आहे ते इथे जन्मस्थळ म्हणतात. आपण दर्शन करणार आहे. त्यानंतर इथून पुढचा सीन असा आहे, जर टाइम भेटला त्र्यंबकेश्वरला जाणार. त्यानंतर नाशिकमध्ये पेरूची वाडी म्हणून आहे, ते तुम्हाला पुढे दाखवून देईल. तिथं जाण्याचे पण प्लॅन आहे. तर
बघू आपल्याला आता टाइम किती मिळतो, किती टाइम पुरतो, त्यानुसार पुढचं नियोजन होईल. तुम्हाला मी ओळख करून देतो. हा आहे आपला यश, हा यश आहे, हा आहे प्रतीक. डायरेक्ट आपण भेटू मंदिरामध्ये. हे कसले तरी काटे आहे आणि मी घातली शॉर्ट्स. एवढे खतरनाक लागले मला, एवढे जबरदस्त लागले, तिथे चालवले जात नाही. पहिले खूप एक्साइटमेंटमध्ये आलो पळत, इकडे भूतासारखं पळत सुटलो. आता गाण फाटते माझे, काटे लागले मला किती. ते बघू शकता, हे हनुमंतरायांचं मंदिर आहे, बजरंगबलीचं मंदिर आहे. तर इथे मेन जे आपण म्हणजे आल्यानंतर जे दर्शन करतो ते इथे करतो. हे मेन मंदिर आहे इथले. तर तुम्ही असे चेक करू शकता. हे गदाधर आहे म्हणून आहे, याचे सर्वांग गदा आहे. इथं फुल राडा आहे. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. जय श्रीराम. जय श्रीराम. फायनली आपलं दर्शन झालं आहे. एवढी गर्दी आहे आणि एवढी लोटालोट चालू आहे, तसं काही विषयच नाही. इतकी लोटालोट चालू आहे, जबरदस्त. हे मंदिर आहे, खूप गर्दी झाली आहे. सर्व पार 3-3 वाजेपासून वाट बघताय, त्यामुळे खूप सगळं रश बघू शकता. एवढी गर्दी झाली आहे. तिथला व्हिडिओ तर घेतला नाही मी. माडीवर ताळी करायचा तू. नमस्कार मित्रांनो, आमचे दर्शन झाले आहे. तरी मी आज आता आमच्या पूर्ण गँगला इकडे दाखवण्यासाठी घेऊन आलो. या गोष्टीवर होऊन द्या. तुम्ही जर अंजनेरीवर येत असाल तर हा नजारा मिस करू नका. चड्डी खाली ओढ, चड्डी खाली ओढतोय. तुम्ही जर अंजनेरीवर येणार असाल तर हा नजारा मिस करू नका. ते बघू शकता की खडखड रस्ता आहे. आम्ही आता गड खाली उतरायला सुरुवात केली आहे. ते बघू शकता तुम्ही, जे म्हणता बजरंगबलीचा पाय पडलेला आहे तो हा पाय आहे. मला इथं पायाच्या शेपचं तळ दिसत असेल तर इथे अंगठा आहे, हे बाकीचे बोट, हे टाच वगैरे असं हा पाय आहे. तुम्ही इथनं वर आल्यानंतर या साईडला, या बाजूला, या रस्त्याने सीतागुफा आहे. तर इकडे जाऊन तुम्ही सीतागुफेचे दर्शन करू शकता. तसं दाखवून देतो तुम्हाला. हे आमचे एड धवे पोरं आहे, मामा सोडून पुढे गेले. काहीतरी करा ना, नाचा नाचा. हा नाचा. अरे डान्स करा, डान्स. तर आम्ही जात आहे आता सीतागुफेकडे जाण्यासाठी. इथनं खाली उतरल्यानंतर पोहोचलो आपण सीतागुफेवर. काही नाही, फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे. 5 मिनिटं चालल्यानंतर सीतागुफा येते. ते बघू शकते, ते सीतागुफा आहे.
ही सीता गुफा आहे. तर इथे या पद्धतीने खाली वाकून आतमध्ये जावं लागतं. आतमध्ये किती लांब पर्यंत आहे ही गुफा? हा का? चिवत्या लावड्यांची काही कमी नाही. हे बघा गावाची नाव आहे का? हा पण कशाला टाकली? काय करायचं रे? बसून हे भाई आयडी दे तुझी. खेळू आपण दोघं. कोणता फोबिया म्हणते? चलो चलो सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की. तरी ती गुफा एंड होती. जय. तर या गुफेला सीता गुफा असं म्हणतात. ए भाऊ किती मध्ये गेलता तू? किती मध्ये गेलता? इथं हनुमानाच्या पायाचा ठसा आहे आणि जस्ट त्याच्या या दिशेला अंजनी माता हनुमान गुफा आहे. हे ते एक कुत्र झोपला आहे आणि त्याच्यासोबत त्याचे साथ. इथं पूर्ण मोळाच्या माश्या उठल्या आहे. तू डेंजर माणूस ए प्रणव चल रे. काय नाही करणार. मावशी का बरं उठते या? लेट असले ना सकाळी. किती डसल्या हो? गेले सगळे जास्त आहे त्या. अरे चलतोय मी. त्या रॉकची तर फार मैया गेली. नमस्कार मित्रांनो. हा अंजनेरी गडावर हा रॉक्स आहे. थांबणारा रॉक्स रॉक्स आहे. सरक बर थोडा तुला. हे बघा हा रॉक्स आहे आणि याचा मालक बोलतोय हा 4 गड पूर्ण रायगड पण चढला आहे. अजून कोण? आज अंजनेरी आणि हरिश्चंद्र. अरे बापरे, हरिश्चंद्रगड पण चढला आहे. हे बघा हा रॉक्स. ए रॉक्स हे बघा. हाय कर हाय. भारी भारी. आपण त्र्यंबकेश्वर मध्ये आहे आणि ते शिव बिकानेर म्हणून एक दुकान आहे. हे बघा यांच्याकडे मोठे मोठे वडे असे समोसा. तर नमस्कार मित्रांनो, आता मी आलो आहे त्र्यंबकेश्वरला. माझ्या जस्ट समोर मंदिर ते बघू शकता. तर दर्शनाला जाण्याच्या अगोदर आपला एक प्लॅन आहे. आपल्याला जेवण करायचं आहे. तर अगोदर जेवण करून नंतर देवाचे दर्शन करू. काल रात्रीपासून काही खाल्लेलं नाही आहे. रात्रभर डोंगर चढलो आहे त्यामुळे खूप जास्त भूक लागली आहे. तर जेवण करून तुम्हाला दर्शन करू. तर फायनली आपलं जेवण झालं आहे. मंदिरासमोर ते बघू शकता. माझ्या तिथून बघू शकता. हे आहे श्री त्र्यंबकेश्वर
महादेव मंदिर हे 5वे ज्योतिर्लिंग आहे आय थिंक. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. तर आता सीन काय की खूप गर्दी असल्या कारणाने तिथे दर्शन द्वार जे आहे ते बंद आहे. तर त्याला किती खुलायला किती वेळ लागेल काय लागेल ते बघू आपण. तिथून त्यापुढे आपल्याला समजेल की आपले दर्शन होईल का नाही होणार. जर तुमच्या फॅमिलीचा कोणी माणूस कोणी व्यक्ती जर 70+ असेल किंवा 70+ असेल तर ची लाईन आहे. तर इथे फक्त सिनियर सिटीजन यांचे दर्शन होतात आणि आय थिंक त्यांच्यासोबत एक यंग माणूस पण जाऊ शकतो असं काहीतरी आहे. तर आपण इथं आल्यानंतर चेक करू शकतो. तर हे बघू शकता दर्शनद्वार बंद असल्या कारणाने पूर्ण मंदिराच्या बाहेरपर्यंत लाईन लागली आहे. ही लाईन बघू शकता तुम्ही किती दूरपर्यंत आहे. तरी लाईन बघू शकता तुम्ही किती दूरपर्यंत गेली आहे. जर कोणाला त्र्यंबकेश्वरमध्ये जर फिरायचे असेल तर इथं बघण्यासारखे ठिकाणी कोणकोणते आहे? बघण्यासाठी गंगा गोदावरीचं उगमस्थान आहे, जलगिरी पर्वत आहे, हनुमान जन्मस्थान आहे. अच्छा. इथे 3 पॉईंट म्हटलं तर मेन आहे. आणि कुशोवर्त कुंड आहे. अच्छा. असे लोकल मंदिरं म्हणतात तर भरपूर मंदिर आहे. लोकल मंदिरं खूप आहे. आणि जे इथं आपण आंघोळ करून जे येतो म्हणजे या कुंडामध्ये कुशोवर्त कुंड. अजून याच्या व्यतिरिक्त काही आहे का? असे लोकल मंदिरं फिरायला म्हटलं तर इथं भरपूर लोकल मंदिर आहे. पण मी जे मेन मंदिर आहे तेच तुम्हाला बोलतो. बरं. तर मग तुम्ही समजा तर फिरायचं असेल तर किती घेता काय त्याचे? तसं म्हणजे आम्ही घेतो 1300 रुपये घेतो डायरेक्ट फायनल सांगितलं. असं नाही का 1500 रुपये 1600 रुपये सांगणार त्याच्यात कमी करणं आपलं डायरेक्ट फायनल 1300 मध्ये तुम्ही सगळं करून द्या. 4 जण राहणार. ओके 4 जण राहणार. 4 जण कर ना ते गिराईक करून दे. 6 तास म्हणजे 6 तास. अरे